सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। जयसिंगपूर शहरात 181 कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण। जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या। याची दखल घेऊन जयसिंगपूर नगर परिषदेकडून ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम जोमात राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत आज अखेर 195 भटकी कुत्री पकडण्यात आली असून त्यापैकी 181 कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे। ही मोहीम जयसिंगपूर नगर परिषद आणि आसरा ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे। शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून सुरू केली आहे। भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या। लहान बालकं, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी तातडीने पावले उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली। या मोहिमेत 8 कुत्रे पकडणारे कर्मचारी आणि 2 पशुवैद्यकीय अधिकारी अशा एकूण 10 जणांचे पथक काम करत आहे। पथकाकडे विशेष डॉग व्हॅन असून दररोज शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण केले जात आहे। मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नांदणी रोड, मच्छी मार्केट परिसर, कोल्हापूर रोड, प्राथमिक आरोग्य केंद्र, क्रांती चौक, नांदणी नाका, डवरी सोसायटी, शाहूनगर गणपती मंदिर परिसर, जैन बस्ती, मुजावर गल्ली, शिवशक्ती कॉलनी, राजीव गांधी नगर, गल्ली क्रमांक 6, दसरा चौक, शिरोळवाडी रोड, प्रकाश सोसायटी, यादव नगर, रेल्वे स्टेशन परिसर, लक्ष्मी रोड, गल्ली क्रमांक 19, बसस्थानक परिसर, समडोळे मळा, रामनगर आणि चांद तारा मशीद परिसर या ठिकाणी मोहीम पार पडली आहे। नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की मोहिमेदरम्यान कुत्रे पकडणाऱ्या पथकास सहकार्य करावे। मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितले की भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि रेबीज सारख्या रोगांचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। ही मोहीम शहरातील सर्व भागांमध्ये सातत्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले। जयसिंगपूर शहरात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।